पद्धतीने जी आहे केली जाणार आहे का? अरे बाबा, लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे. त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे. काही त्याच्यामध्ये अडचण नाही. कारण तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाहीत. सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली. म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवण्याचं कारण काय? तेच आहे. शिंदे साहब बोले तो बंटवारा हो गया, एक्सपांशन कभी तक होगा सर, एक्सपांशन कभी तक होगा हर नेता का फोटो है, हर महापुरुष का फोटो है, पर बाळासाहेब ठाकरे का फोटो नहीं है. संजय राउत ने ट्वीट भी किया. बाळासाहेब ठाकरे जी हमारे दिल में है, हमारे दिल में है. शिंदे साहब अभी एक्सपांशन कभी होगा. शिंदे साहब विरोधी पक्षाने आता रडगाणं बंद करावं आणि त्याने विकासाचं गाणं लावावं, डेव्हलपमेंटला साथ द्यावी. विभागों का बंटवारा कब तक हो जाएगा? अरे भाई सब आपको बताया जाएगा, क्यों चिंता करते हो? नहीं, कौन आपको कहा है? अभी मैंने कहा कि सामवरती बातमी होती अजून काही नाही. याच्यामध्ये बघा, लाडकी बहीण योजना जी आहे ती योजना सुरू राहणार. आताच आम्ही कॅबिनेटमध्ये तशा प्रकारची सूचना अधिकाऱ्यांना दिल्यात. त्यामुळे काही चिंता करू नका. सगळे मंत्रिमंडळ होईल व्यवस्थित, सगळे खात्याचं वाटप होईल. पत्रकारांसाठी काय आता तिथं नवीन निर्माण करायचं. बघा, आता स्वतः आपण ह्या ठिकाणी पाहिलेले महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी ह्या ठिकाणी स्वतः आता सांगितलेलं आहे की 6वा हप्ता जो आहे तो महिलांना लाडकी बहीण योजनेचा वाटप करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच तुमचा 6वा हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी आता येणारच आहे. पाहू शकता 6 डिसेंबरची महत्त्वाची अपडेट आहे. पैसे खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. बघा, हे जे काही पैसे ते खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. आता हे पैसे कोणाला येत आहेत? तर बघा, ज्यांचं आधार कार्ड लिंक आहे, आधार कार्ड ज्यांचं लिंक आहे त्याच महिलांना हे पैसे या ठिकाणी जमा होत आहेत. बघा, जमा होत आहेत. आधार कार्ड ज्यांचं लिंक आहे त्यांनाच हे पैसे या ठिकाणी जमा होत आहे. आता या संदर्भाची काय महत्त्वाची माहिती आहे ती देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ह्यामध्ये महत्त्वाचं लक्षात घ्या, पैसे जे जमा होत आहेत ते बघा, काही महिलांना 3000 रुपये येत आहेत, तर काही महिलांना 2100 रुपये येत आहेत. काही महिलांना 3000 रुपये तर काही महिलांना 2100 रुपये. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ज्या ज्या महिलांना पैसे आले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवायचं. बघा, पैसे आले, ठीक आहे, पैसे आले लिहून पाठवा. आणि ज्यांना अजून आलेले नसतील त्यांनी नाही लिहून पाठवायचं. नाही, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, म्हणजेच तुम्हाला लगेचच पैसे वाटप होतील. बघा, ज्यांना ज्यांना पैसे आले असतील त्यांनी पैसे आले लिहून पाठवायचं आहे. ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवायचं आहे. ठीक आहे. बघा, ह्या ठिकाणी तुम्हाला मी संपूर्ण पुरावे देखील दाखवणार आहे पैसे जमा होण्याच्या संदर्भात. 3000 रुपये काही महिलांना 2100 रुपये ह्या ठिकाणी जमा होत आहेत. म्हणजेच आजपासून या ठिकाणी सुरुवात झाली आहे. आणि तशी स्वतः माहिती आपण पाहिलेली आहे. महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी या ठिकाणी स्वतः या ठिकाणी जी काही माहिती दिली तर ती अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं आहे. म्हणजे 6वा हप्ता जो आहे तुमच्या अकाउंटला या ठिकाणी आता जमा व्हायला सुरुवात होत आहे. तर बघा, यामध्ये काही महिलांना 2100 रुपये तर काही महिलांना 3000 रुपये येत आहेत. 3000 रुपये येत आहेत. आता हे जे काही पैसे आहेत हे कोणाला येत आहेत? ज्या महिलांचं, बघा, ज्या महिलांचं आधार कार्ड लिंक आहे त्यांनाच पैसे येत आहेत. त्यामुळे ज्यांचं आधार कार्ड लिंक असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे लिहून पाठवा. लिंक आहे, ठीक आहे. आणि ज्यांचं लिंक नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवायचं आहे. म्हणजेच तुम्हाला देखील लवकरात लवकर लिंक करावं लागेल तरच तुम्हाला हा हप्ता या ठिकाणी येणार आहे. पैसे यायला सुरुवात झाली आहे. याचे काही पुरावे देखील मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे जेणेकरून तुमचा विश्वास बसेल. आणि स्वतः आपण पाहिलेले, आता ह्या ठिकाणी मी तुम्हाला लाईव्ह जो काही व्हिडिओ होता तो देखील दाखवलेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी ह्या ठिकाणी स्वतः माहिती दिलेली आहे की आम्ही मंत्रिमंडळाची बैठक, बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं, कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, शपथविधी झाला की लगेचच त्या ठिकाणी ऑर्डर देण्यात येऊ शकतात. तर बघा, ते ऑर्डर दिलेले आहेत आणि त्या संदर्भात स्वतः माहिती आपण पाहिलेली आहे. शपथविधीनंतर मंत्रिमंडळाची बैठक होत असते. त्या बैठकीमध्ये आदेश दिलेले आहेत 6व्या हप्त्याच्या संदर्भात लाडक्या बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते देण्याच्या संदर्भात. त्यांनी अजून हे देखील सांगितलेलं आहे की बघा, पैशांची तरतूद अगोदरच झालेली आहे.
तरतूद जी ती करून ठेवलेली आहे, त्यामुळे पैसे तुम्हाला आता या ठिकाणी यायला सुरुवात झाली आहे. आता बघा तुम्हाला काही पुरावे दाखवतो म्हणजे जेणेकरून तुमचा विश्वास बसेल. बघा भरपूर महिलांना वाटतंय बातमी खोटी असते, परंतु ती तुम्हाला बातमी खरी आहे किंवा नाही ते तुम्हाला स्वतः या ठिकाणी दाखवतो, पुरावे दाखवतो, म्हणजेच तुमचा विश्वास बसेल. आणि सर्वात अगोदर ज्या महिलांना पैसे आलेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवायचंच आहे. ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवा, म्हणजेच तुम्हाला देखील पैसे या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात होणार आहे. ठीक आहे. आता बघा सर्वात महत्त्वाचं काय तर आधार कार्ड तुमचं लिंक असणं गरजेचंच आहे. तर संपूर्ण जे काही महत्त्वाचे पुरावे ते आपण या ठिकाणी पाहूयात तुम्हाला पैसे जमा होण्याच्या संदर्भात. बघा लगेच आपण सुरुवात करूया. त्या अगोदर सर्वांना विनंती करतो चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. तर लगेच आपण आता ह्या ठिकाणी पुरावे पाहूयात. बघा मी तुम्हाला दाखवतो. तर पाहू शकता बघा पहिल्याच नंबरचा पुरावा आहे. पाहू शकता बघा वंदनाताई पाटील यांनी लिहून पाठवलेलं, दादा माझे 3,000 आले आज. पाहू शकता बघा 3,000 आजच जमा झालेले आहेत. 3,000 रुपये आजच या ठिकाणी वंदनाताईंना जमा झालेले आहेत. ठीक आहे. आता पैसे यायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे ज्यांना ज्यांना आले असतील त्यांनी पैसे आले लिहून पाठवा, ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवायचं आहे. ठीक आहे. आता हळूहळू करून सर्व महिलांना हे जे काही पैसे ते जमा होतील, त्यामुळे काळजी करायचं नाही. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे आणि थोडी वाट बघा, तुम्हाला हळूहळू करून हे जे काही पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतील. कारण या ज्या काही पैसे ते यादी पद्धतीने त्या ठिकाणी येत असतात आणि यादी पद्धतीमुळे ज्या जास्त याद्या आहेत किंवा जास्त ज्या ठिकाणी ज्या यादीमध्ये त्या ठिकाणी लाभार्थी आहेत त्या यादींना सर्वात अगोदर पैसे किंवा ज्या महिलांना पैसेच मिळाले नाही त्यांना सर्वात अगोदर पैसे पाठवले जात असतात. तर अशा पद्धतीने हे पैसे या ठिकाणी यायला सुरुवात झाली. अजूनही काही पुरावे मी तुम्हाला दाखवतो. पाहू शकता बघा वंदनाताईंनी या ठिकाणी लिहून पाठवलं होतं, त्यांचं खूप खूप आभार. पुढचा एक पुरावा आहे बघा. तर पाहू शकता बघा पुढचा पुरावा तुमच्यासमोर आहे. बघा बिनाश पटेल नाव आलेलं आहे. तर यांनी देखील लिहून पाठवलेलं आहे, मला 3,000 आले सकाळी. पाहू शकता बघा 3,000 रुपये सकाळी यांना पण जमा झालेले आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी हे जे काही पैसे आहेत आता जमा व्हायला सुरुवात झाली. अजूनही काही पुरावे आहेत, म्हणजे तुमचा विश्वास बसेल. तुम्हाला वाटेल 1-2 कमेंट्स त्या ठिकाणी दाखवल्या, म्हणजेच बघा मी तुम्हाला अजून पुरावे दाखवतो. तर बघा पुढे पाहू शकता ह्या ठिकाणी प्रकाश प्रजापती नाव आलेलं आहे. तर यांना देखील आज 3,000 रुपये आले दादा. पाहू शकता बघा आज 3,000 रुपये आले दादा. तर यांचा पण मी खूप खूप आभारी आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगितलं म्हणजे जेणेकरून सर्व महिलांना त्या ठिकाणी कळतं आहे. आता ज्यांना ज्यांना येत आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवा, ज्यांना आलेले नसतील तर त्यांनी नाही लिहून पाठवा. स्वतः आपण पाहिलेले महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे पैसे यायला थोडासा त्या ठिकाणी वेळ लागू शकतो, परंतु सर्वांनाच पैसे येणार आहेत, त्यामुळे काळजी करायचं नाही आहे. सर्वांनाच पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. ज्यांना ज्यांना आले असतील त्यांनी आले लिहून पाठवा, ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही आले लिहून पाठवा. फक्त थोडीशी त्या ठिकाणी ज्या आपण त्याला म्हणू शकतो प्रतीक्षा करा, तुम्हाला लवकरच पैसे तुमच्या अकाउंटला त्या ठिकाणी जमा होणार आहेत, कारण सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. पुढे बघा. तर पुढे आपल्याला पाहायला मिळते बघा 2,100 रुपये आले पालघर. पाहू शकता बघा पालघर जिल्ह्यामध्ये 2,100 रुपये आलेलं देखील आपल्याला पाहायला मिळते. तर त्यामुळे काही महिलांना 2,100 रुपये येत आहेत, काही महिलांना 3,000 रुपये येत आहेत. त्यामुळे काळजी करायची नाही, तुम्हाला देखील पैसे येतील. अजून देखील पुरावा आहे तुम्हाला बघा. तर बघा पुढचा पुरावा आपल्याला पाहायला मिळतोय बघा 2,100 आले. बघा ह्या ठिकाणी बघ भरपूर महिला विचारत असतात खरंच का. तर बघा त्यांनी रिप्लाय पण दिलेला आहे हो. बघा हो कुठला जिल्हा अशा पद्धतीने मग महिलांतर्फे विचारलं जातं. परंतु महिलांना मी एकच सांगू इच्छितो, काळजी करायचं नाही, तुम्हाला देखील सर्वांना पैसे त्या ठिकाणी येणार आहेत. काळजी करायचं नाही आहे, फक्त थोडीशी त्या ठिकाणी प्रतीक्षा करा. कारण स्वतः माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आता आपल्याला सांगितलेलं आहे की जे काही लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत 6व्या हप्त्याच्या तयारीच्या संदर्भात, आणि 6वा हप्ता लवकरच तुमच्या अकाउंटला जमा होईल. आता जमा व्हायला सुरुवात झाली आहे, हळूहळू करून सर्व महिलांना तो मिळून जाणार आहे. त्यामुळे सर्व महिलांनी त्याबाबत काळजी करायचं नाही आहे. फक्त तुमचं आधार कार्ड लिंक आहे का ते तुम्ही चेक करून घ्या. बघा आता ज्या महिलांना आले असतील त्यांना म्हणून मी सांगतोय, जर तुम्हाला यावर विश्वास नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. जर तुम्हाला आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये आले आहेत लिहून पाठवा, जर आले नसतील तर नाही लिहून पाठवा. आणि नसतील आले तरी देखील तुम्हाला लवकरच येणार आहेत, कारण स्वतः माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी ह्या ठिकाणी आता आदेश दिलेले आहेत. सर्व मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तशा पद्धतीने जे काही सूचना आहेत त्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. त्यामुळे 6वा हप्ता तुमचा डिसेंबरचा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा व्हायला सुरुवात होणारच आहे. त्यामुळे काळजी करायचं नाही, हळूहळू सर्व महिलांना तो जो काही हप्ता आहे तुमच्या अकाउंटला जमा होऊन जाईल. त्यासाठी सर्व महिलांनी लगेच या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पण शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे. लाडकी बहीण योजनेचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.